शीर्ष पठण करण्याचा एक काळ दिलेला आहे आणि इति उपनिषद या समाप्तीदर्शक वचनाने त्याची समाप्ती केलेली आहे. सुरुवातीला देवीच्या स्वरूपाविषयी माहिती आली आहे. महिमा सांगताना सर्व देव देवीच्या समीप उपस्थित झाले आणि त्यांनी नम्रतापूर्वक विचारले की हे महादेवी तू कोण आहेस? देवी सांगते मी परब्रह्म स्वरूप आहे. माझ्यापासून प्रकृती पुरुषात्मक शून्य आणि अशून्य म्हणजे सत असत जड आणि चेतना असं जग निर्माण झालंय. मी आनंद पण आहे आणि आनंदाचा अभाव असणारं रूप आहे. विज्ञान अविज्ञान आहे, ब्रह्म अब्रह्म आहे, जगत रूपाने आहे. यामध्ये देवीनं आपलं व्यापक आणि विराट स्वरूप सांगितलंय. देवी परब्रह्म स्वरूप आहे, हे तिचं व्यक्त स्वरूप म्हणजे जग आहे. यामध्ये